भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या आसोला येथील ग्रामपंचायतीची बातमी पुढे आली आहे, जिथे ग्रामपंचायत नेहमी बंद असल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे। आसोला ग्रामपंचायत ही कुठलीही शासकीय सुट्टी नसताना बऱ्याच वेळेस बंद असते आणि सुरूही असली तरी ग्रामपंचायतीमध्ये कधी ऑपरेटर नसतो, तर कधी ग्रामपंचायत कर्मचारी नसतात, तर ग्रामपंचायत अधिकारी हे सुद्धा ग्रामपंचायतीला अनेकदा गैरहजरच असतात। ग्रामपंचायत संदर्भातील नागरिकांची कामे वेळोवेळी होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून वरिष्ठ ह्याकडे लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांनी केला। ग्रामपंचायत बंद आहे। हो, बंद काय आहे. सांगाल, अडचणी काय आहेत ग्रामपंचायत संदर्भात? अडचणी ह्या नेहमीच्याच आहेत, अशाच असतात। बंद करून कुलूप लावून आपले कामा करणे, वेळेवर हजर न राहणे, दाखला न भेटणे, खूप अडचणी याच्या। आता आज सुट्टी नाही आहे नाही. किंवा असं कुठलाही सण नाही आहे, हम्म. बरोबर आहे, हो. तरी ग्रामपंचायत बंद बंद आहे। आहे. एखादा नागरिकाला किंवा तुमच्यासारखाच व्यक्ती तर तो काय त्यावेळेस विचार करेल, येऊन वापसच जाईल। वापस जाणार। हो. काय वाटते, ग्रामपंचायतच्या आरखड्यातले जे येणारे पदाधिकारी आहेत, सरपंच उपसरपंच, कारभार बरा आहे यांचा? नाही, काही कारभार बरा नाही। बरोबर नाही। एक सदस्य नाव तिथं सकाळी फक्त घडीवर चालू राहते 1 तास, एक तास हो, 1 आणि तास आणि नंतर बंद। आता सायंकाळी चालू करतील घडीवर, आता समजा काम राहिलं तर, नाही तर मग बंद। बंदच असते। हो, बंद। सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी नाही, कोणीच नाहीत ना कोणीच नाही आहेत। त्या ग्रामपंचायत, सरपंचच नाही ना, मेंबरही नाही। अच्छा, म्हणजे वारेवरच काम आहे, वाऱ्यावर सर्वच आहेत, त्याचे नाही, बाकी कर्मचारी तोच आहे। वारेवर। हो, सर्व. गावात विकास काही नाही, विकास तर काही नाही। चला आमच्या नाले, आमच्याकडे चला, तुम्हाला दाखवतो, चला ना, दाखवतो। काय म्हणाल, किती नुकसान होत आहे? ग्रामपंचायत अंतर्गत एवढी निष्क्रियता समोर आली आहे, काय म्हणाल, दोषी वगैरे कोण असू शकतात? सरपंच मेंबरच ना, कोणाला दोष द्यायचा?